नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहोरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय आवश्यक, खासदार शरद पवार. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी आज बँका सुरू राहणार. सोयाबीन हमी भावानं खरेदी केलं जाणार, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल. आणि श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी क्रिकेट सामना भारतानं 304 धावांनी जिंकला. आता सविस्तर बातम्या. शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय घेणं आवश्यक असल्याचं माजी केंद्रीय कृषी मंत्री, पद्मविभूषण खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल काल औरंगाबाद इथं त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते पवार यांना मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणात पवार यांनी विनायकराव पाटील यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे विधानसभा निवडणुकीची सर्वप्रथम उमेदवारी मिळाल्याचा कृतज्ञतापूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले, मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येऊ शकलो याच्या पाठीशी यशवंतराव चव्हाण आणि विनायकराव पाटील यांची शक्ती माझ्या पाठीशी उभी राहिली. समाजकारणामध्ये काम करण्याच्यासाठी मराठवाड्यांनी दिलेलं योगदान माझ्या आयुष्यामध्ये मी कधी विसरू शकत नाही. समाजकारणात उभं करण्याचं काम मराठवाड्याच्या नेत्यांनी केलं. भारत, चीन आणि भूतान सीमेवर डोकलाम भागात निर्माण झालेला प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं ठोस निर्णय घेणं आवश्यक असल्याचं पवार यांनी यावेळी नमूद केलं. किल्लारी भूकंप, विद्यापीठ नामविस्तार यासह मराठवाड्यातल्या विविध आठवणींना पवार यांनी यावेळी उजाळा दिला. नितीन गडकरी यांनी यावेळी केलेल्या भाषणात पवार यांनी आपल्या कामातून पदांची प्रतिष्ठा वाढवली, प्रवाहाविरोधात जाऊन सक्षम नेतृत्व तयार करून ते टिकवलं असं मत व्यक्त केलं. विकासाचं लोकाभिमुख राजकारण केल्यामुळे पवार हे गरीब शेतकऱ्यांपासून श्रीमंत उद्योजकांपर्यंत लोकप्रिय नेते असल्याचं गडकरी म्हणाले. शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासह महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार चंद्रकांत खैरे यांची समायोजित भाषणं यावेळी झाली. देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमापूर्वी या परिसरात उभारण्यात आलेल्या शारदाबाई पवार मुलींच्या वसतिगृहाच्या कोनशिलेचं अनावरण पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. या वसतिगृहात 400 मुलींच्या निवासाच्या सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा 34वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी आज राज्यातल्या ग्रामीण आणि निमशहरी भागातल्या बँका सुरू राहणार आहेत. याबरोबरच बँकांनी कर्जदार शेतकऱ्यांसाठी ई केवायसीची अट तात्पुरती बाजूला ठेवून ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. या योजनेत सहभागापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगामासाठी सहभागी होण्यासाठी उद्याची अंतिम मुदत असून आतापर्यंत सुमारे 4 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. मराठवाडा आणि खानदेशला जोडणाऱ्या औरंगाबाद, सिल्लोड, अजिंठा, जळगाव या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं 1 वर्षात पूर्ण काम केलं जाईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद, सिल्लोड, जळगाव राष्ट्रीय महामार्ग या सिमेंट रस्त्याच्या कामाच्या कोनशिलेचं अनावरण गडकरी यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातल्या वाटूर फाटा इथं शेगाव ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा शुभारंभही गडकरी यांच्या हस्ते काल करण्यात आला. हा पालखी मार्ग 2000 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत आहे. मराठवाड्यातल्या रस्ते विकासासाठी 65,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. येत्या हंगामात सोयाबीन हमीभावानं खरेदी केलं जाणार असल्याची माहिती कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे. ते काल लातूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सोयाबीनचा भाव स्थिर राहावा यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर आतापासूनच प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले.
सोयाबीनला चांगला भाव देण्यासाठी खाद्यतेलावर आयात शुल्क वाढवण्यात येणार आहे. आयात शुल्क आणि ग्राहकांना मिळणारा दर याचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत श्रीलंका यांच्यातील श्रीलंकेतल्या गॉल इथं झालेला पहिला कसोटी क्रिकेट सामना भारतानं 304 धावांनी जिंकला. काल सामन्याच्या चौथ्या दिवशी सुरुवातीला भारतानं आपला दुसरा डाव 240 धावांवर घोषित केला. मात्र पहिल्या डावात केलेल्या 600 धावांच्या बळावर भारतानं श्रीलंकेसमोर सामना जिंकण्यासाठी 550 धावांचं लक्ष्य ठेवलं. श्रीलंकेचा संघ 245 धावात सर्वबाद झाला. रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी 3 तर मोहम्मद शमी आणि उमेश यादवनं प्रत्येकी 1 बळी घेतला. पहिल्या डावात 190 धावा करणारा शिखर धवन सामनावीर ठरला. यासोबतच भारतानं 3 सामन्यांच्या या मालिकेत 1-0नं आघाडी मिळवली असून दुसरा सामना 3 ऑगस्टपासून श्रीलंकेतल्या कोलंबो इथं खेळला जाईल. औरंगाबाद महापालिकेचे नगरसेवक शेख जमीर अहमद कादरी यांचं विमुक्त जाती प्रवर्गातलं छप्परबंद जातीचं प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं अवैध ठरवलं आहे. शहरातल्या आरेफ कॉलनी, प्रगती कॉलनी या इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित वार्डातून ते निवडून आले होते. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार वाहेद अली यांनी त्यांच्या जात प्रमाणपत्राला आव्हान दिलं होतं. उच्च न्यायालयानं कादरी यांच्या जात प्रमाणपत्राच्या तपासणीचे निर्देश जात पडताळणी समितीला दिले होते. औरंगाबाद शहरातल्या अनधिकृत धार्मिक स्थळं पाडण्याचं काम कालही सुरूच होतं. पुंडलिक नगर भागातलं एक मंदिर आणि अन्य काही धार्मिक स्थळांचं अतिक्रमण काल हटवण्यात आलं. दरम्यान महापालिकेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत धार्मिक स्थळं हटवण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची मागणी नगरसेवकांनी केली. यावर ज्येष्ठ विधिज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घेण्याचे निर्देश महापौर भगवान घडामोडे यांनी प्रशासनाला दिले. लातूर इथल्या मध्यवर्ती अशा गंजगोलाई परिसरात काल महापालिकेतर्फे अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. महापालिका हद्दीतील अतिक्रमणांची मनपा आयुक्त जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी याआधीच पाहणी केली होती. तसंच या मोहिमेबाबत मागील 3 दिवस या परिसरात भोंग्याद्वारे सूचनाही देण्यात आली. त्यानुसार अतिक्रमणातील जागा मोकळी करून देण्यास संबंधितांनी सुरुवात केली होती. ज्यांनी अतिक्रमणं काढली नाहीत त्यांचं काल अतिक्रमण काढण्यात आलं. नांदेड ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याची मागणी खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. याबाबत चव्हाण यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांना निवेदन दिलं आहे. उडान या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत गेल्या एप्रिल महिन्यात नांदेड हैदराबाद विमानसेवा सुरू झाली होती. त्याचवेळी मुंबईसाठीही अशी सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. या सेवेचा लाभ नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, वाशिम, यवतमाळ आणि निजामाबाद जिल्ह्यातल्या नागरिकांना मिळू शकेल असं या निवेदनात म्हटलं आहे. बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांना काल औरंगाबाद शहरात प्रवेश करण्यास पोलिसांनी मनाई केल्यामुळे विमानतळावरूनच त्या दिल्लीला माघारी रवाना झाल्या. वेरूळ अजिंठा लेणी पाहण्यासाठी त्या काल औरंगाबादमध्ये आल्या होत्या. मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी विमानतळासह त्यांच्या प्रवेशाला विरोध केला. विमानतळावर या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब मुदतीत सादर न केलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या 144 उमेदवारांना पुढील 5 वर्षासाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काल ही माहिती दिली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय आवश्यक, खासदार शरद पवार. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी आज बँका सुरू राहणार. सोयाबीन हमीभावानं खरेदी केलं जाणार, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल. आणि श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी क्रिकेट सामना भारतानं 304 धावांनी जिंकला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी 10 वाजता.